होती. अक्षय ड्राईव्ह करत होता तर अनिल त्याच्या शेजारच्या सीटवर बसला होता. खरं तर त्याला दामिनीच्या शेजारीच बसायचं होतं, पण तो बसायच्या आधीच गोदावरी तिथे जाऊन बसल्या होत्या. त्यामुळे नाराजीतच तो पुढच्या सीटवर बसला होता. घरी पोहोचायला नाही म्हटलं तरी तासभर जाणार होता. अक्षय आणि अनिल त्यांचं हलकं फुलकं बोलणं चालू होतं. दामिनी मात्र शांत बसून त्यांचं बोलणं ऐकत होती. सहज फ्रंट मिररमधून अनिलचं लक्ष मागच्या सीटवर जातं तर गोदावरीला झोप लागलेली होती. तसा तो हलका गालात हसतो आणि अक्षयचं लक्ष जाणार नाही याची काळजी घेत दरवाजाच्या बाजूने त्याचा एक हात मागे करत दामिनीच्या पायाला हात लावतो. अचानक स्पर्श झाल्याने दामिनी पटकन तिचा पाय बाजूला घेते. बघते अनिल अक्षय बरोबर बोलता बोलता तिच्या खोड्या काढत होता. दामिनी त्याच्याकडे एक नजर बघून परत त्याच्या हाताकडे बघते तर तोच हातानेच तिला खुणावत होता त्याच्या हातात हात द्यायला. तशी दामिनी पण एक नजर गोदावरीकडे बघत त्याला न सतावता अलगद त्याच्या हातात हात देते आणि तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या हाताला होताच अनिलच्या ओठांवर भलं मोठं हसू पसरतं. तिचा हात घट्ट स्वतःच्या हातात पकडत तो हळूहळू त्याचा अंगठा तिच्या हातावर करू लागतो, रब देऊ लागतो. दामिनी आज नव्याने तिच्या अनिलच्या प्रेमाच्या रंगात रंगून निघत होती. आवडत होतं तिला पण आता त्याच्याबरोबर चोरून चोरून रासलीला करणं. दामिनीचं गावात जंगी स्वागत झालं होतं. जागोजागी तिचे आणि अनिलचे पोस्टर लावले गेले होते, जे बघून दामिनी भारावून गेली होती. घरी पोहोचायला नाही म्हटलं तरी त्यांना 6:30 वाजून गेले होते. संध्याकाळचा दिवा लावण्याचा वेळ झाला होता. गाडीतून खाली उतरणारच दामिनीला अंगणातले वृंदावन दिसत. त्या तुळशी वृंदावनातलं तुळस चांगलीच बहरून आली होती. जसा आता तिचा संसार बहरून येणार होता. दामिनी जवळ जाऊन डोक्यावर पदर घेत तुळशीच्या पाया पडते. घरातले सगळेजण तिला व्हरांड्यात उभं राहून बघत होतेच. तुळशीच्या पाया पडून दामिनी मात्र आता घरात जायला वळते तरच अमृता पळत येत तिच्या गळ्यात पडते. मन भरून गळाभेट घेतल्यानंतर ती स्वतः दामिनीला घेऊन दारात उभी राहते. त्याचनंतर आता इथे दारात उभी राहिल्यानंतर दारात पोहोचतात ज्योती आणि हसत मुखाने दामिनीचं औक्षण करून तिला आत घेते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा ओसंडून वाहत होता. तर दामिनी, खूप मिस केलं तुला मी. डोळ्यात साचलेल्या पाण्याला अडवत ज्योती जी आहे ती दामिनीला मिठी मारत असते. दामिनी पण तिला लगेचच घट्ट बिलगते. जावा कमी सख्ख्या बहिणीसारखं नातं जपलं होतं दोघींनी, पण त्यांच्यातलं त्या दोघींना घट्ट मिठी मारलेली बघून अमृता पण रडतच त्या दोघींना जाऊन बिलगते. मी पण तर आहे तुमच्या टीममध्ये. तर मुसमुसत रडत अमृता जास्तच त्या दोघींभोवती मिठी घट्ट करते. दामिनी नंतर घरात सगळ्यांना भेटते. आजी, आजोबा, काका, काकू, अंश, सई, रोहन सगळ्यांना भेटून तिला आता परत तिचे अनावर झाले होते, पण तिने ते वाहू दिले नव्हते. कारण तिला स्वतःलाच आता सगळ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकायचा नव्हता. बरं, तुम्ही सगळे फ्रेश होऊन या, मी गरमागरम चहा आणते सगळ्यांना. भूक लागली असेल ना, दामिनी म्हणते. ज्योती आधी सगळ्यांना बोलते आणि नंतर दामिनीच्या गालांवर हात ठेवत तिला प्रेमाने विचारते,
दामिनी, तू इथे ये. मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. गोदा, सुषमा, आज तुम्ही दोघी स्वयंपाकाचं बघा. आणि आजी, मी करते ना मदत. तसंही मी अजिबात थकलेली नाहीये. दामिनी लगेचच बोलते. दामिनी, बाळा, आज ना आराम कर. आजी बोलते. उद्यापासून तुलाच करायचं आहे सगळं, कारण इथे सगळे आता आमच्या हातचं खाऊन कंटाळले आहेत. काकी आधी तर प्रेमाने दामिनीला बोलतात, पण शेवटचा टोमणा मात्र काकांना मारतात. तसं काका त्यांच्याकडे बघून कसनसून हसतात आणि त्यांचा झालेला पोपट बघून बाकी सगळे जोरजोरात हसायला लागतात. हो हो, हे अगदी खरं बोललीस हा तू सुषमा. इथे सगळ्यांनी दामिनीच्या हातची कढी भाकरी खूप मिस केली आहे, खास करून तिच्या नवऱ्याने. गोदावरी बोलतात तसे सगळे आता अनिलकडे बघू लागतात. आई, मी बाबा किंवा काका नाहीये, त्यामुळे माझ्यावर तर ट्राय करूच नको. आणि मी एकटं नाहीये, सगळ्यांनीच तिच्या हातचं जेवण मिस केलं आहे, ज्यात तू आणि काकी पण येतात. अनिल आहे तो. दामिनी सोडून दुसऱ्या कोणासमोर झुकेल तर खरं. समोरच्याच्या बोलण्याचं उत्तर तयारच असते सरपंच साहेबांकडे. एक दामिनी सोडली तर सगळ्यांना सडेतोड उत्तर द्यायचा तो. उलट माझ्यापेक्षा जास्त तर तूच तिचा दोसरा काढलाच होता. काय हो बाबा, बरोबर बोलतोय ना मी? अनिल आता त्यांचीच टांगखिसाई करू लागतो. काय विचारू नको बाबा, पूर्ण 1 महिना या बाईने मला रात्रीचं सुखानं झोप दिलं नाही. तुला सांगतो दामिनी, नेमका माझा डोळा लागायचा टाईम की हिचा एकच प्रश्न, माझी दामिनी कशी राहत असेल एकटी काय माहीत. या प्रश्नाचं उत्तर देण्यात माझा 1 महिना झोपेचं खोबरं झालं होतं. शशिकांतराव तो काळ आठवून जणू रडकुंडीला आले होते. तर त्यांच्याकडे बघत आता सगळ्यांसमोरच दामिनी पण खळखळून हसू लागते. अनिल तर तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर मात्र आता इथे अशाच गमती जमती सांगत कधी वेळ निघून जातो ते कळतच नाही. सगळेजण एकत्र बसून जेवण करतात. आज सगळे होते आणि आनंद होता घरात, त्यामुळे सगळ्यांना 2 घास जास्तच गेले होते. जेवण झाल्यानंतर मात्र आजी जबरदस्ती सगळ्यांना झोपायला पाठवून दिलं. तर कारण प्रवासामुळे सगळेच थकून गेले होते आणि त्यात उद्यापासून लग्नाच्या तयारीला पण लागायचं होतं. त्यामुळे आजीच्या बोलण्याचा मान राखून सगळेच आज जरा लवकर झोपायला गेले होते. शिवाय अनिल आणि दामिनी पण. अनिल आणि दामिनी त्यांच्या रूममध्ये न जाता दुसऱ्याच ठिकाणी गेले होते. असं ठिकाण जे त्या दोघांना पण खूप जवळचं होतं. त्या ठिकाणी त्या दोघांना जीव लावणारं अजून दुसरं कोणीतरी होतं. कोण असेल बरं? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आपण पाहूयात नक्की कोण असेल. रात्री जेवण वगैरे झाल्यावर जो आपापल्या रूममध्ये झोपायला गेले होते. एक दामिनी आणि अनिल मात्र त्यांच्या दोस्तांना भेटायला परड्यात गेले होते. सर्जा आणि नाजूक वैरण खाऊन नुकतेच खाली बसले होते. डोळे बंद करून त्यांचं रवंथ करणं चालू होतं. दामिनी बाहेरूनच त्या दोघांकडे एक नजर बघते. खुशीतच ती त्यांच्याकडे जायला लागते की अनिल तिचा हात पकडून तिला अडवतो. तशी दामिनी त्याच्याकडे कपाळावर आट्या पाडून बघू लागते. काय झालं? ती त्याला विचारते. तू इथेच थांब आणि त्यांना इथूनच लपून हाक मार, बघू ते कसे रिॲक्ट होतात ते. अनिल तिला सांगतो तसं तिच्या चेहऱ्यावर पण हसू पसरतं आणि ती तिथेच थांबते. फक्त अनिल आतमध्ये निघून जातो. तो आल्याची चाहूल लागली होती दोघांना, पण तरी
त्याने साधं डोळे उघडून बघितलं सुद्धा नव्हतं त्याच्याकडे. तसा अनिल नकारार्थी मान हलवतो. मागे वळून तो दामिनीला डोळ्यांनीच हाक मार म्हणून खुणावतो. तसंही दामिनी पण होकारार्थी मान हलवते. नाजूक सर्जा. दामिनीची हाक आणि इकडे नाजूक आणि सर्जाचे डोळे उघडून सरळ उभेच राहतात. कावरे बावरे होऊन इकडे तिकडे बघू लागतात. जमेल तेवढी मान इकडे तिकडे करून मागे वळून वळून ती दोघं कुठे दिसते का ते बघू लागतात. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.